पण तिथं आता जे अश्लील नृत्य केलं हे बघितल्यावर आमची पायाची तर मस्तकालाच गेली. तुम्हाला एकापेक्षा एक व्हिडिओ दिसतील अशा अश्लील वारे करणाऱ्या महिलांचे. जे ह्या नृत्यांचं वगैरे आयोजन केलेलं होते ते खूप निंदनीय आहे. जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते. आम्ही जेईई, नीट आणि MHTCET च्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो. अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा. 32 शिराळ्याची ऐतिहासिक नागपंचमी दशक ही चर्चेत राहिलेली आहे. मात्र या वर्षी ती ज्यामुळे चर्चेत राहिली त्याचं कारण तुम्हाला कदाचित माहितीच आहे. नागपंचमीमध्ये, ऐतिहासिक नागपंचमीमध्ये ज्या पद्धतीने महिलांचे अश्लील नृत्य समोर आले त्यावरती कुठेतरी कारवाई होणं गरजेचं होतं. मात्र त्याच्या विरोधात आतापर्यंत सोशल मीडिया सोडला तर कधीच कुणीच आवाज उचललेला नाही. गेले काही दिवस हा विषय सतत चर्चेत येतो. मात्र पहिल्यांदा त्यांच्यावरती कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. ती जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून. जिजाऊ ब्रिगेडच्या काही महिला पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कारवाईची मागणी कोणाकडे केलेली आहे आणि कशा पद्धतीच्या कारवाईची मागणी केली? आम्ही इथे कोल्हापूर चारुशिला पाटील जिजाऊ ब्रिगेड, आम्ही कोल्हापूरमध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना याची तक्रार दिलेली आहे की प्रत्येक सालाबादप्रमाणे हा धार्मिक उत्सव नागपंचमीचा केला जातोय, पण तिथं आता जे अश्लील नृत्य केलं हे म्हणजे निंदनीय आहे. आणखीन अंबाबाईचं उदय अंबाबाई या धार्मिक गीताचं हे म्हणजे ह्या गाण्यावर तिने जे असेच केले, डान्स केला, हे फार म्हणजे निंदनीय आहे. हे का आम्हाला म्हणजे आवडलं नाही. हे बघितल्यावर आमची पायाची तर मस्तकालाच गेली. तर आम्ही ह्याचं शासनाला आम्ही ह्याची तक्रार केलेली आहे. आता शासनाने ह्याची नोंद घ्यावी आणि जे कोणी तिथं जे आयोजक आहेत जे हे केलेलं आहे त्यांना कारवाई करावी. सर्वात महत्वाचं ताई, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. आई अंबाबाईच्या गाण्यावरती जो डान्स केला गेला तो पूर्णपणे अश्लील पद्धतीने होता. कोल्हापूर हे आई अंबाबाईसाठी ओळखले जातं, आईचा आशीर्वाद कोल्हापूरवरती आहे असं म्हणतात. तो व्हिडिओ तुम्ही जेव्हा पाहिला तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? सर्वप्रथम आपण हिंदू संस्कृती मानतो आणि ह्या हिंदू संस्कृतीमध्ये कृषीप्रधान देश आपला भारत देश आहे आणि याच्यामध्ये आपण नागाला पूजनीय मानलंय. आपण आज नागपंचमीसारखा सण उत्सव खेड्यापाड्यावर झोके खेळतात, काही महिला पूजा उपवास करतात आणि हा नागपंचमीचा सण असा जर ह्या पद्धतीनं जर समाजापुढे जर जात असेल तर हा किती चुकीचा प्रकार चालू आहे. आणि जेव्हा आपण नागपंचमीच्या सणाचे जेव्हा फोटो बघत असतो तेव्हा हे पहिल्यांदा आम्हाला जेव्हा आई अंबाबाईचं गाणं आणि हे सगळं नृत्य दिसलं तेव्हा मी ताईंना फोन केला. म्हटलं, ताई, आपल्याला आतापर्यंत ह्यांनी जर कुणी जर केलं असो नसो आपल्याला माहित नाही, पण आपण एक महिला म्हणून ह्या गोष्टीवर पुढे आलंच पाहिजे. कारण कसं आहे, आजपर्यंत आम्ही नागपंचमी 32 शिराळ्याची जर बघितली तर इतकी पारंपरिक पद्धतीनं होती. म्हणजे आम्ही लहान असतानाही पाहिलेलं आहे की 32 शिराळ्यामध्ये नागपंचमी इतक्या छान हे न होती की लहान मुलंही आवर्जून जातात तिथं. आणि आज जर असे प्रकार कर्णकर्कश आवाज, मग आम्ही जेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा लोक असं म्हणतात की आम्ही ते बघायचं सोडलं. अरे, तुम्ही बघायचं सोडलं म्हणून असं होत नसतं की बाकीच्या आज लहान मुलं इंस्टाग्रामवर जर आज तुम्ही जर नागपंचमी सण जरी टाकला तरी तुम्हाला एकापेक्षा एक व्हिडिओ दिसतील अशा अश्लील वारे करणाऱ्या महिलांचे. आज कोणताही सण झाला तर अशाच पद्धतीनं चालू आहे, पण कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे आणि आज महिला म्हणून आम्ही एक पुढाकार घेतलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागपंचमीमध्ये ज्या महिला नृत्यांगना आल्या होत्या, ज्यांनी हे डान्स वगैरे केलेले आहेत आणि जे आयोजक होते, फक्त आयोजकांच्या वरती तुम्ही कारवाईची मागणी केलेली आहे की त्या महिला नृत्यांगना आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाईची मागणी केली? मला असं वाटतं की कारवाई करण्याची मागणी म्हणजे सगळ्यात प्रसिद्ध आपण नागपंचमी, 32 नागपंचमी ही पूर्ण जगप्रसिद्ध आहे आणि ह्या सणाचा जो मूळ उद्देश आहे, पारंपरिक जो उद्देश आहे तो बाजूला ठेवून या अतिउत्साही तरुण मंडळांनी जे ह्या नृत्यांचं वगैरे आयोजन केलेलं होते ते खूप निंदनीय आहे व ह्याचा कुठेतरी लहान मुलांवरती पुढे भावी पिढीला सुद्धा ह्याचा अगदी म्हणजे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. तर मला असं वाटतं की जे नृत्य केलेली महिला होती तिला पण थोडं समजायला पाहिजे होतं की आपण ठीक आहे, आपण नागपंचमीसारखा सण आहे, आपण कोणत्या प्रकारची नृत्य करावा हवी होती किंवा तमाशाच्या नावाखाली, लावणीच्या नावाखाली आपण जे काय करतोय बिभत्स वगैरे, तर त्याला मला वाटतं ही तरुण मंडळी पण कारणीभूत आहेत आणि जी नृत्य करणारी जी महिला होती ती पण थोडीफार अशी कारणीभूत आहे असं मला. माझा एक सर्वात महत्वाचा प्रश्न, तुम्ही एक महिला आहात आणि एक सण असा जो आहे जो पिढ्यानपिढ्या एक संस्कृती म्हणून जपला जातो. 32 शिराळ्यामध्ये नाग घरपते आणून पूजले जातात आणि त्या सणाला अशा पद्धतीने गालबोट लावलं आणि त्याच्यानंतर सुद्धा आतापर्यंत कोणीच पुढे येऊन याच्यावरती आवाज उठवला नाही. फक्त सोशल मीडियावरचे काही क्रिएटर्स होते ते आवाज उठवत होते. म्हटलं कुठल्याही पक्षाकडून, कुठल्याही सामाजिक संस्थेकडून आतापर्यंत आवाज उठवला नाही आणि आता तुम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून मला वाटतं
खूप उशीर झालेला आहे या गोष्टीला, पण तरी सुद्धा तुम्ही पुढे येऊन आवाज उठवला. काय वाटतं, कुठेतरी सगळेच या गोष्टीकडे दुर्लक्ष मुद्दाम होऊन केलं की मग लोकांच्याकडून राहून गेलं ह्या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणं? मला असं वाटतं की आजकाल कसं झालं की लोकांमध्ये की ठीक आहे त्यावेळी ती पर्टिक्युलर ती क्लिप बघतात, पण ठीक आहे ती त्या दिवसापुरतं नंतर ते लोक विसरून जातात. पण मला असं वाटतं की पुढे भविष्य त्याचे खूप म्हणजे वाईट परिणाम होणार आहेत. एक मी स्वतः स्त्री आहे, जर आपण जर असं या अश्लीलतेला जर आपण जर विरोध केला नाही तर पुढे जे महिला आहेत, भगिनी आहेत किंवा तरुणच्या नंतर पिढी पुढे येणार आहे, तर त्यांना भविष्यामध्ये खूप म्हणजे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. माझा सर्वात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न असणार आहे, जे काही नृत्य वगैरे झाली त्या ठिकाणी बरेचसे वृद्ध मंडळी सुद्धा व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतात. ते स्टेजजवळ नाचतायत. काही 50 पर्यंत एज असलेले, म्हणजे ज्यांच्या पदरात 1-2 पोरं असतील अशा पद्धतीचे पुरुष त्या ठिकाणी होते आणि अगदी लहान लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सगळेच होते. ज्यांनी एकेकाळी संस्कृती निर्माण केली तेही होते आणि ज्या आता संस्कृतीचं भविष्य आहे तेही होते. तर या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं, काय परिणाम होईल समाजावरती याचा आणि 32 शिराळ्याच्या संस्कृतीवरती? मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी बंधन घातलं पाहिजे आणि पिढ्यानपिढी जी चालत आलेली आहे आपली म्हणजे सण वगैरे आहेत, मराठ्याला असं आपल्याला वाटतं की हिंदू तत्वाला की हे गैरसोय आहे, त्यामुळे याला कुठेतरी थांबावं लागणार आहे असं माझं तरी मत आहे. आमचं सर्वांचंच थांबून आपल्याला भगिनींना वगैरे कार्यक्रम वगैरे असतील तर ते आपण ह्याच्यामध्ये लक्ष देऊन पूर्वक करावं असं आम्हाला तरी वाटतं. 32 शिराळ्याची नागपंचमी ही फक्त नागपंचमी नाही तर 32 शिराळ्याला नागभूमी म्हणून ओळखलं जातं आणि या नागभूमीमध्ये जिथे महिलांची इज्जत केली जात होती तिथे महिला अंगावरचा पदर काढून डान्स करत होत्या, अश्लील हातवारे करत होत्या. 32 शिराळ्याच्या नागपंचमीची जो इतिहास आहे त्या इतिहासाला कुठेतरी गालबोट लागण्याचं काम यावर्षी झालं होतं. बरेच सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स पुढे आले, त्यांनी आवाज उठवला. अनेक सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर जे 32 शिराळ्यातील होते त्यांनी सुद्धा त्याची माफी मागितली. मात्र हा जो कुठे एका पद्धतीने गालबोट लागण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्या विरोधात पहिल्यांदा आवाज उठवण्यात आलेला आहे आणि तो जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून उठवण्यात आलेला आहे. आता त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन त्याच्यावरती कारवाईची मागणी सुद्धा केलेली आहे. त्यांच्यावरती कारवाई होणार का आणि जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा मिळणार का? कारण संस्कृतीला गालबोट लावणे हा अत्यंत मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळणार का हे पाहणं महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सोबत सह्याद्री देसाई, केके न्यूज, कोल्हापूर.